नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण की रँक ऑफ मॅट्रिक्स युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन। बघा मागचे व्हिडिओ आहेत आपले दोन्ही मिक्स, जे की आपण मायनरनी पण रँक काढतो आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये। बघा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा, तर त्याने आपण रँक काढतो। इथे बघा की आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी आपल्याला रँक करायचे मॅट्रिक्सची। तर आपण रँक कशी काढतो बघा, पहिलं की सोल्युशन मध्ये बघा इथं की तुमच्याकडे कोणताही मॅट्रिक्स असो, पहिलं आपण डायगोनल एलिमेंट सिलेक्ट करणार। बघा या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3 क्रॉस 4, किती 3 रो आणि 4 कॉलम। आता या मॅट्रिक्सची रँक करायची आपल्याला एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशननी, तर पहिले तुम्ही सिलेक्ट काय करणार बघा, मी आता हे परत लिहून देतो मॅट्रिक्स 1 3 4 3 3 9 12 9 -1 -3 -4 -3। बघा आपण फर्स्ट काय सिलेक्ट करणार की या मॅट्रिक्सचं डायगोनल एलिमेंट सिलेक्ट करणार। ठीक आहे, डायगोनल एलिमेंट म्हणजे काय की पहिला तुमच्याकडे हा डायगोनल 1, त्याच्यानंतर कोण 9 आणि त्याच्यानंतर कोण हा तुमच्याकडे 4 -4, हा झाला तुमच्याकडे डायगोनल एलिमेंट या मॅट्रिक्स। बघा डायगोनल एलिमेंटचे जे एलिमेंट आहे त्याच्या खालचे जेवढे पण असतील बिलो डायगोनल पार्ट, बघा बिलो डायगोनल मध्ये कोण कोण आहे तुमच्याकडे 3 आहे, -1 आहे आणि -3 आहे। बघा हे तीन एलिमेंट आपल्याला 0 करायचे। ठीक आहे, आता हे तीन एलिमेंट 0 केल्यानंतर काय वापर करून 0 करायचं आपल्याला, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन। आता हे 3 0 झाल्यानंतर आपल्याकडे जो मॅट्रिक्स राहतो आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्या मॅट्रिक्स मध्ये चेक करायचं आपल्याला की नंबर ऑफ नॉन झिरो रो किती आहे। नंबर ऑफ नॉन झिरो रो, जेवढे नंबर ऑफ नॉन झिरो रो राहतील त्या मॅट्रिक्स मध्ये ते आपलं ते काय असते, रँक असते। ठीक आहे, आता नंबर ऑफ नॉन झिरो रो म्हणजे काय, बघा एक मॅट्रिक्स आहे 1 2 0 0 0 0 0 0 1 0 -1 0। बघा नंबर ऑफ नॉन झिरो रो म्हणजे काय की त्या रो मध्ये ऍटलीस्ट एक तरी असा एलिमेंट पाहिजे जे की 0 नाही पाहिजे, नॉन झिरो एलिमेंट पाहिजे। बघा आता हा पहिला जो सिलेक्ट केला मी, त्याच्यामध्ये एक ऍटलीस्ट नॉन झिरो नंबर आहे का, यस आहे वर, मग हा तुमच्याकडे नॉन झिरो रो झाला। मी नंबर ऑफ नॉन झिरो रो लिहिला, नॉन झिरो रो। आता इथे बघा दुसऱ्यामध्ये तुम्हाला आता एक तरी एलिमेंट असा दिसतो का जे की नॉन झिरो आहे, नाही। बघा हा 0 0 0 सगळे 0 आहे, म्हणजे हा तुमच्याकडे नॉन झिरो रो नाही। ठीक आहे, आता तिसऱ्या रो मध्ये या तुमच्याकडे दिसतो का बघा 0 0 1, ऍटलीस्ट एक जरी एलिमेंट आला तर तो काय होऊन जातो, नॉन झिरो रो। आता या चौथ्या रो मध्ये 0 -1 0, बघा एक आला काय एलिमेंट, तो भी काय झाला, नॉन झिरो। आता झिरो रो म्हणजे काय की सगळे एलिमेंट 0 असतात, आणि नॉन झिरो म्हणजे काय, ऍटलीस्ट एक जर एलिमेंट नॉन झिरो असेल तर तो रो काय होऊन जातो, नॉन झिरो रो। तर आपल्याकडे किती नॉन झिरो रो झाले, किती झाले 3, किती झाले 3। आता येऊया की आपल्याला काय करायचं की हे तीन एलिमेंट 0 करायचे। बघा हा पहिला तुमच्याकडे काय आहे R1, हा दुसरा आहे R2 आणि हा R3, म्हणजे 3 रो आहेत आपल्याकडे। ठीक आहे, आता 3 रो आहे तर कसं करायचं बघा, पहिला जो एलिमेंट हा आहे बघा 3, या 3 ला 0 बनवायचं आणि या -1 ला 0 बनवायचं पहिलं। ठीक आहे, मग हे 3 0 बनवायचं पुन्हा वापर करून 1 चा, असं काही नाही की या 3 याचा वापर पण करू शकतो, पण मॅक्सिमम जे आहे आपलं तो पुन्हा वापर करायचा 1 चा वापर करायचा, म्हणजे जो एलिमेंट R1 मध्ये असेल। मग तुमच्याकडे इथं बघा R2 मध्ये काय दिसतो 3 आणि इथं किती दिसतो 1। मग ज्यावेळेस आपल्याला हा एलिमेंट 0 बनवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला या एलिमेंटचा वापर करायचा आहे 0 बनवण्यासाठी। ठीक आहे, म्हणजे कसं हा डायगोनल एलिमेंट आहे, या डायगोनल एलिमेंटचे खालचे जेवढे आहे या डायगोनलचा वापर करून बनवा 0। दुसरा आहे हा 9 डायगोनल, त्याच्या खालचे जेवढे पण एलिमेंट असतील त्याचा वापर करून त्याला 0 बनवा। हे म्हणजे सिस्टमॅटिक मेथड आहे, म्हणजे समजण्यासाठी। आता सपोज त्याच्या खाली काही एलिमेंट असतात, सपोज 3 5 अजून काही मॅट्रिक्स असतात, तर या डायगोनलचा वापर करून हे मी 2 0 केले असते। याच्या खाली असतं आपल्याकडे 7 8 9, तर मी या 3 आता त्याच्या डायगोनल हा 7 चा वापर करून मी एक खालचे 2 0 केले असते। म्हणजे तुम्ही डायगोनल जो एलिमेंट असेल त्याचा वापर करून खालचे 0 बनवू शकता। आता हे आपल्याला काय करायचं की या 3 ला 0 बनवायचं। बघा 3 ला 0 बनवायचं, तो कशामध्ये आहे, R2 मध्ये आहे। मग मी काय करणार इथं R2 चेंजेस, माझा कोण चेंज होणार आहे, R2। आता बघा R2 चेंज होणार म्हणजे तो पहिला घ्यायचा आणि बघा मला पुन्हा वापर करायचा आहे या 1 चा, म्हणजे R1 चा वापर करायचा, मग मी R1 घेतो।
बघा मी रूल्स कसा म्हणतोय की R2 आणि R1 घेतलं कारण की R2 मला चेंज करायचं आहे, या 3 ला 0 बनवायचं आहे आणि वापर कुणाचा करायचा आहे R1 चा, म्हणजे या 1 चा वापर करायचा, म्हणजे तो कशामध्ये येतो R1. आता बघा की मी या 1 ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर किती यायला पाहिजे 3. मग मी या दोघांची जर ऍडिशन केली तर माझा आन्सर किती यायला पाहिजे 0. तर बघा इथे हा प्लस घेतला मी. आता मी कितीने मल्टिप्लाय करू, जर हे दोन्ही जर प्लस असेल तर आपण काय घेतो मायनस. ऍटलीस्ट दोघांपैकी एक जरी मायनस असेल तर प्लसच घेतो आपण. तर इथे बघा या हा तुमच्याकडे 3 एलिमेंट आहे आणि हा 1 आहे. तर 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 3. कितीने 3. मग हा 3 झाला. ठीक आहे 3. पण दोन्ही पण प्लस आहे पण आपल्याला दोघांची ऍडिशन करायची. बघा दोन्ही जर 3 3 झाले 6 झाले, आपल्याला एक मायनस पाहिजे. तर मग मी कशाने मल्टिप्लाय करणार मायनस. मग माझ्याकडे झाला R2 प्लस -3 R1. हा पहिला रूल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथून 3 0 होऊन जातं. आता दुसरा मी सेम बनवतो काय की मला ह्या -1 0 बनवायचं. आता -1 कुठे आहे तुमच्याकडे R3 मध्ये आहे चेंजेस आणि R3 आणि वापर कुणाचा करायचा आहे R1 चा. ठीक आहे, बघा R3 चेंजेस R3 पहिला घ्यायचा आणि वापर कुणाचा करायचा आपल्याला R1 चा. आता इथे बघा हा -1 0 आणायचा आहे आणि हा +1 चा वापर करू. मग इथं 0 कसा आणता येईल मला, हा रेडीमेड एक मायनस असेल काय तिथं हा एक मायनस आहे एक प्लस आहे, काही घ्यायची गरज नाही. जर मी ह्या दोघांची ऍडिशन जरी केली तरी पण हा 0 होऊन जातो. मग काय करा R1 प्लस R R3 प्लस R. आता चला चेंज करूया काय काय आलं ते. आता इथे बघा R1 मध्ये काही चेंज काय नाही. R1 3 4 आणि 3. ठीक आहे, ह्याच्यात काही चेंज नाही. आता बघा मी काय करणार आहे की या R1 ला बघा पहिला रूल काय सांगतो तुमच्याकडे R2. बघा हा R2 आहे तुमच्याकडे आणि तो काय म्हणतो -3 ने. बघा -3 ने कुणाला मल्टिप्लाय करा R1. बघा R2 कोण आहे हा R2 आहे आणि R1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं -3. तर करा बघा या 1 ला हा पहिला एलिमेंट आहे, याला जर -1 ने मल्टिप्लाय केला समजण्यासाठी इथं सरळ लिहितो मी. बघा R2 किती तुमच्याकडे 3 9 12 आणि 9. ठीक आहे, हा काय तुमच्याकडे R2. ठीक आहे, आणि -3 ने काय करायचं आपल्याला बघा -3 ने R1 ला मल्टिप्लाय करायचं. -3 R1. बघा -3 ने R1 ला मल्टिप्लाय केला तर काय तुमच्याकडे 1 -3 -3. या 3 ला -3 ने मल्टिप्लाय करा -9. या 4 ला -3 ने मल्टिप्लाय करा -12 आणि या 3 ला -ने मल्टिप्लाय किती -9. आणि या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन. बघा +3 आणि -3 0 +9 -9 0 +12 -12 0 9 -9 0. आपल्याला टोटल जे आहे सगळं काय आलं 0 0 0 0. आता टोटल रो 0 झाला. आता पाहूया याचा काम संपला. आता दुसरा रूल काय आहे की R3 जो आहे चेंज करायचा काय R3 R1, कारण की आपल्याला या -1 ला 0 करायचा. ठीक आहे, आता -1 ला 0 करण्यासाठी आपण हा ट्रान्सफॉर्मेशन घेतला. तर काय तुमच्याकडे या दोघांचे ऍडिशन करा -1. बघा R3 कोण आहे -1 आणि R1 किती आहे 1. तर दोघांचे ऍडिशन करा या दोघांचे. तर किती तुमच्याकडे -1 + 1 0 -3 + 3 0 हा -4 आणि हा 4 0 आणि हा -3 हा 0. बघा इथं आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपल्याला हे 3 पार्ट 0 झाले. आता बाकी आपल्याला देणं घेणं नाही काय, फक्त आपल्याकडे हे 3 पार्ट 0 झाले पाहिजे जे की आपल्याकडे डायगोनल एलिमेंट होते. आता आपण पाहणार की रँक किती आहे. रँक ऑफ A = नंबर ऑफ नॉन झिरो रो आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग नंबर ऑफ नॉन झिरो किती आहे तुमच्याकडे. नॉन झिरो रो किती आहे बघा. पहिल्या मध्ये नॉन झिरो आहे का यस. ठीक आहे, दुसऱ्या मध्ये बघा 0 0 आहे सगळे नॉन झिरो नाही कॅन्सल. तिसऱ्या रो मध्ये आहे का एखादा नाही. मग तुमच्याकडे एकच असा आहे जे की रो नॉन झिरो आहे. मग याची रँक किती आली. रँक ऑफ A = 1. ठीक आहे, आता येऊया आपण दुसऱ्या एक्झाम्पल. बघा दुसरा एक्झाम्पल काय सांगतो तुमच्याकडे. सेकंड एक्झाम्पल की 1 1 1 2 2 2 3 3 3 आहे. हा काय तुमच्याकडे 3x3 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, सेम आपल्याला आपण या मॅट्रिक्सचं काय चेक करणार आहे पहिले डायगोनल एलिमेंट. ठीक आहे, बघा इथं डायगोनल एलिमेंट कोण आहे एवढा आहे.
मग हे डायगोनल गेल्यानंतर डायगोनलचे जे खालचे एलिमेंट आहे म्हणजे बिलो डायगोनल पार्ट, तर बिलो डायगोनल पार्टला आपल्याला 0 बनवायचं. ठीक आहे, बघा पहिले या 2 ला 0 बनवायचं. मग आपण इथं हा R1 असतो, हा R2 आणि हा R3. ओके, आता हा 2 जो आहे तो कोणत्याच्या मध्ये आहे? R2 मध्ये. इथे येतो R2 मध्ये आहे तो. R2 चेंजेस R2 आणि वापर कोणाचा करायचा आपल्याला? R1 चा. परत सेम ऍड R3 चेंजेस R3 आणि वापर कोणाचा करायचा आहे? R1 चा. आता फक्त आपण काय करणार आहे की प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय घ्यायचं बघा. बघा या 2 ला हा 2 आहे याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं काय तुमच्याकडे इथं प्लस आणि इथं पण प्लस. बघा इथं हा 2 आहे त्या 1 ला कितीने मल्टिप्लाय करू मी? 2 ने. पण इथं हा +2 आलाय तर मला हा काय घ्यावा लागेल? मायनस. मग किती? -2 ने जर मी मल्टिप्लाय केलेला तर हा किती? 1 * -2 -2 हा +2 0. ठीक आहे, आता पुढे सेम हा 3 आहे आणि हा किती आहे? 1. तर 3 आणि 1 आहे तर बघा काय तुमच्याकडे इथं याला कितीने मल्टिप्लाय करू? दोन्ही पण प्लस आहे. दोन्ही प्लस असेल तर आपण मायनस घेतोय. मग कितीने मल्टिप्लाय करू याला? हा 1 आहे हा 3. तर 3 करण्यासाठी किती? -3 ने मल्टिप्लाय करा. चला आपण बघूया आता काय आहे. बघा पहिलं 1 1 1. ठीक आहे, आता बघा 2 2 2 आहे. मग काय तुमच्याकडे याला -2 ने मल्टिप्लाय केला तर किती? -2 झाला. -2 + 2 0. बघा याला किती मल्टिप्लाय केलं? -2 ने. परत सेम याला -2 ने मल्टिप्लाय केलं -2 + 2 0. परत सेम इथं याला -2 ने मल्टिप्लाय केला 0. आणि सेम तिसरा बघा 0. याला -3 ने मल्टिप्लाय करा -3 + 3 0. -3 + 3 0 आणि हा लास्टचा 0. बघा आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हाऊ मेनी नॉन झिरो रोज? किती आहे तुमच्याकडे? रँक ऑफ A = किती? फक्त 1च. का? इथे तुमच्याकडे एक नॉन झिरो रो आहे, दुसरा झिरो रो आहे आणि तिसरा पण काय आहे? झिरो रो आहे. ठीक आहे, बघूया आता पुढचा एक्झाम्पल. बघा थर्ड एक्झाम्पल आहे इथं. आता थर्ड एक्झाम्पलची ऑर्डर किती आहे बघा? 3 रो आणि 4 कॉलम. आता सेम आपल्याला काय करायचं की कोणताही मॅट्रिक्स असो पहिले आपण डायगोनल एलिमेंट सिलेक्ट करणार. बघा या मॅट्रिक्सचा डायगोनल एलिमेंट किती आहे? 1 2 आणि 0. ओके, हे तुमच्याकडे डायगोनल झालं. बिलो डायगोनल मध्ये कोण कोण येतं? 1 1 5. ठीक आहे, आता आपण काय करायचं की हे तीन एलिमेंट आपल्याला 0 बनवायचं. ठीक आहे, आता इथे काय तुमच्याकडे हा पहिला R1, हा R2 आणि तिसरा कोण आहे? R3. आता बघूया या 1 ला 0 बनवायचं आहे आपल्याला या डायगोनल एलिमेंट वापरून. मग काय तुमच्याकडे कोण चेंजेस पहिला? R2 चेंजेस किती? R2 आणि वापर कोणाचा करायचा आहे? R1 चा. प्लस घे. सिमिलरली आता R3 पण सेम काय? R3 आणि R1 तुम्ही असं लिहूनच घ्या. आता फक्त आपण प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन काय करायचं ठरवलं. इथे बघा पहिलं घेऊया. आपल्याकडे किती R2 किती आहे? 1. R1 किती आहे? 1. दोन्ही पण 1 आहे. पण आपल्याला तर आन्सर 0 आलाय आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? त्याला मायनस करण्यासाठी -1 ने मल्टिप्लाय करा R1. मग हा -1 होऊन जाईल आणि हा +1 0 होऊन जाईल. सिमिलरली आता बघा या 1 साठी हा R3 साठी आहे. मग इथं पण +1 आहे, इथं पण +1 आहे. पण आपल्याला 0 आणायचं आहे. तर 0 साठी काय करावं लागणार? आपल्याला -1 ने मल्टिप्लाय करावं लागणार. ठीक आहे, आता हा झाला आपल्याकडे रूल. आता आपण जे रूल घेतलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन त्याचा वापर करूया. पहिलं बघा 1 3 4. किती? 1 3 4. आता लिहूया आपण सॉरी 5 राहिला. आता R1 मध्ये काही चेंज का नाही. आता बघा R2 मध्ये या R1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? -1 ने. कशाने? -1 ने आणि ऍड करायचं R2 बरोबर. बघा मी R1 ला जर -1 ने मल्टिप्लाय करा किती? -1 ने. तर किती तुमच्याकडे? हा -1 झाला. -1 हा +1 किती? 0. परत या 3 ला कशाने मल्टिप्लाय करा? -1 ने. -3 आणि +2 तर किती? -1. परत या 4 ला कशाने मल्टिप्लाय करा? -1 ने. -4 + 6 किती? 2. परत या -5 ला -1 ने मल्टिप्लाय करा. -5 आणि +7 किती? +2. परत सिमिलरली आता आपल्याकडे R3 बघा परत सेम याला -1 ने मल्टिप्लाय करा आणि पुन्हा बरोबर ऍड करा R3 बरोबर. परत सेम -1 ने मल्टिप्लाय करा -1 * 1 +1 0. परत त्याला -1 ने मल्टिप्लाय करा -3 + 5 2. परत -4 आणि 0 किती? -4. आणि सेम आता किती? हा तुमच्याकडे किती? -5 आणि +1 किती झाला? -4.
ठीक आहे. आता आपल्याला बघा आपण काय केलं, या पहिल्या डायगोनल एलिमेंटचा वापर करून खालचे दोन झिरो बनवले. आता आपला टार्गेट काय आहे की या 2 ला झिरो बनवायचं. कोणाला? या 2 ला. मग या 2 ला झिरो बनवण्यासाठी बघा त्याच्या वरचा डायगोनल एलिमेंट कोण आहे? हा आहे. ठीक आहे, त्याच्या वरचा कोण आहे? हा. या डायगोनल एलिमेंटचा वापर करून आपल्याला हा 2 झिरो बनवायचा आहे. तर कसं बनवू झिरो बघा, कसं पुढे लिहितो मी. बघा हा 2 कशामध्ये आहे? तुमच्याकडे हा R1 आहे, हा R2 आणि कोण आहे तिसरा? R3. ठीक आहे. आता 2 कोणत्या याच्यामध्ये? R3 मध्ये. तर मग मी आता माझा चेंज कोण होईल? R3 चेंज. R3 आणि बघा या 2 चा 2 ला 0 बनवायचा आहे, मग पुन्हा वापर करणार मी -1. -1 कोणत्या लाईनला आहे? R2. म्हणून R2 चा वापर करायचा. ठीक आहे. आता बघा या -1 ला मी कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा 2 येईल आन्सर. आता एक मायनस आहे एक प्लस आहे, तर काय तुमचं पण म्हणजे मायनस घ्यायची गरज, मायनसने मल्टिप्लाय करायची गरज नाही. तर किती मल्टिप्लाय करू आता मी 2 करण्यासाठी? या 1 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केला तर तुमच्याकडे 2 होऊन जाईल. तर मग काय करा? प्लस कशाने मल्टिप्लाय करा? 2. बघा हा 2 होता, या 1 चा -1 चा वापर करायचा आहे. -1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 2 येईल. तर कितीने मल्टिप्लाय करा? 2 ने. मग 2 ने केलं. तर इथे बघा शेवटी हा काय आपल्याकडे आता R1 चे जे काय नाही 1 3 4 आणि 5. R1 मध्ये काही चेंज नाही. आता तुमच्याकडे हा R2 मध्ये काही चेंज काय नाही 0 -1 2 आणि 2. आता लास्टला या आपल्याकडे R3 मध्ये. आता R3 मध्ये काही नाही. इथं बघा आपल्याकडे मूळ काय R3 2 R2 म्हणजे काय तुमच्याकडे याला कितीने मल्टिप्लाय करा? 2 ने आणि पुन्हा बरोबर ऍड करा या R3 बरोबर. तर 2 ने मल्टिप्लाय करा 2 0 0 आणि 0 + 0 0. ओके. आता दुसरं आहे याला किती मल्टिप्लाय करा? 2 ने. हा झाला -2 आणि पुन्हा बरोबर ऍड करायचा आहे 2 बरोबर. तर किती झाला? 2 + 2 -2 + 2 0. तर सिमिलरली 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करा किती? 4 आणि 4 +4 आणि हा -4 0. सिमिलरली बघा या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करा किती? 2 × 2 4 आणि हा किती? -4 किती? 0. आता आफ्टर बघा आपण डायरेक्ट झालं का की हे 3 0 आले का? बस आपण 3 0 आणायचं, बाकी काही देणं घेणं नाही. आता बघा फक्त की आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन नंतर या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ नॉन झिरो रो किती आहे? तर पहिलं बघा हा नंबर ऑफ नॉन झिरो रो आहे, दुसरा नंबर ऑफ नॉन झिरो रो आहे, पण तिसरा आहे का? नाही. सगळे एलिमेंट कसे त्याचे 0 आहेत. म्हणजे या मॅट्रिक्सची जी रँक आहे, रँक ऑफ A = किती? 2. पर सांगतो जो रो असतो त्याला म्हणतो रँक. आपण असं पण डिनोट करतो रँक RNK of A = किती? 2. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. चला बघा हा एक एक्झाम्पल आहे चौथा. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 क्रॉस 3 आहे. आता याची रँक फाइंड करायची. आपण पहिलं काय करणार? डायगोनल एलिमेंट कोण आहे? बघा इथे डायगोनल एलिमेंट. हे डायगोनल एलिमेंट झाले या मॅट्रिक्सचे. आता आपल्या डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 करायचे. ठीक आहे. आता हा 0 करायचा, रेडीमेड 0 आहे. बघा 0 असेल तर परत 0 करायची गरज नाही. आहे रेडीमेड 0. आता इथं पण 0 आहे, काही करायची गरज नाही. आता कोणता फक्त एलिमेंट करायचा होता 0 आपल्याला? 6. बघा 6 ला काय करायचं आपल्याला? 0 करायचं. आता 6 ला 0 करण्यासाठी तुम्ही बघा आपल्याला काय आहे की 6 ला 0 करण्यासाठी आपण 2 चा पण वापर करू शकतो, पण 4 चा पण वापर करू शकतो. बघा डायगोनल एलिमेंट आपण मॅक्सिमम टाइम डायगोनलच करतो, पण असं काही नाहीये की डायगोनलच करावं. पण फक्त मी का सांगितलं कारण 90% जे आहे आपलं इजी होऊन जातं डायगोनल एलिमेंट वापरला. कारण की इथं 0 राहतो, इथं 0. मग इथं 0 असल्यावर आपल्याला परत ज्यावेळेस आपण ऑपरेशन वापरू त्यावेळेस इथं काही फरक पडत नाही. नाहीतर काय होतं की आपण जर वरचा वापर इथं काही नाही, इथं 1 असेल आणि आपण जर वरचा वापरला तर परत इथं काही एलिमेंट येऊन जातो. त्यापेक्षा जर 0 असेल तर आपल्याला इझीच आहे. आता इथं बघा हा 6 ला 0 बनवायचा. मी याचा पण वापर करू शकतो R2 चा आणि R3 चा पण वापर करू शकतो. का तर R1 चा पण करू शकतो का? कारण माझ्याकडे इथं पण 0 आलाय, इथं पण 0 आलाय, इथं पण 0 आलाय. म्हणजे मी कोणता तरी वापर केला तरी माझा सेम असेल. तर मग मी काय करतो? R1 चा करतो. बघा R1 चा वापर करतो. हा 2 आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आणि हा किती आहे? 6. तर माझा काय चेंज होणार आता? R3 चेंज R3 आणि वापर करायचा आहे मला R1 चा. आता इथं बघा काय करणार मी? R3 आणि R1 तुमच्याकडे दोन्ही पण प्लस आहे. तर मला इथं 6 आहे, मी या 2 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 6 येईल. तर कितीने मल्टिप्लाय करणार या 2 ला? तर 3 ने.
बघा दोन्ही पण प्लस असेल तर मला एक मायनस घ्यावा लागेल. बघा 6 पण प्लस आहे आणि 2 पण काय प्लस, तर मग मी काय घेणार मायनस. मग हे आला आपल्याकडे हा बघा r मध्ये चेंज का नाही 2 1 0 4 2. आता फक्त मला r3 चेंज करायचं आहे. बघा r1 ला किती मल्टिप्लाय केलं मी -3, मग -3 * 0 0 आणि 0 + 0 0. बघा इथे जरी घेतला असता मी याला कितीने कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केला असता 0 आणि +0 0, म्हणून मी हा वापरचा वापर केला. हा वरती जर 0 नसता तर मी तो वापर केला नसता, कारण की या एलिमेंटला 0 करण्यासाठी त्याचा वरचा डायगोनल वापरतो आपण, ठीक आहे. पण इथं 0 आल्यामुळे मी वापरू शकलो. तर इथे काय तुमच्याकडे याला -3 मल्टिप्लाय करा -6 + 6 0, याला -3 मल्टिप्लाय करा -3 + 3 0. ठीक आहे. बघा काय आला आता झालं का आपल्याकडे हे 3 एलिमेंट 0 आले, ठीक आहे. 3 आल्यानंतर आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हाऊ मेनी नंबर ऑफ नॉन झिरो रो किती आहे 1 आणि 2, त्याची रँक किती आली 2. फिफ्थ क्वेश्चन आहे आपल्याला याची रँक काढायची आहे. किती ऑर्डर याची 3 रो आणि 4 कॉलम. आता बघा सेम आहे आपल्याकडे काय करावं लागतो की डायगोनल एलिमेंटच्या खालचे सगळे 0 करायचे. पण पहिला जो एलिमेंट आहे 5 आला आणि आपल्याकडे हा 1, पण आपल्याला 0 करायचंय. 0 तर रेडीमेड आला इथं, पण इथं 1 आलेला आणि इथं 5. तर आपण असं करू शकतो काय एक्सचेंज करू शकतो, म्हणजे हा 1 जर इथं आणला गेला तर आपल्याला इझी होतं कॅल्क्युलेशन साठी. मग आपण काय करणार पहिलं बघा काय केलं मी, तुमच्याकडे हा r1 आहे, हा r2 आहे आणि हा r3 आहे. बघा या 1 ला मला 0 बनवायचा आहे, ठीक आहे. पण 1 ला 0 बनवायचा पण कोणाचा वापर करून या 5 चा. पण असं तिथे थोडं किचकट होतं ना, आपण थोडं इझी बनवू शकतो की ज्यावेळेस तुमच्याकडे असं काही असेल त्यावेळेस आपण बघा एखाद्या कॉलम मध्ये बघा हा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, कोणत्या रो मध्ये तुम्हाला 1 दिसतो त्याला आपण वरच्या 1 नंबरला घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे. मग 1 नंबरला इथं 1 आहे तुमच्याकडे, हा किती आहे r3, त्याला कुठे जायचं आपल्याला 1 नंबरला घेऊन, ठीक आहे. मग आपण काय करूया एक्सचेंज करूया. काय केलं मी एक्सचेंज मध्ये r1 जो आहे एक्सचेंज r3, कारण मला 1 कुठे पाहिजे होतं 1 नंबरला पाहिजे होता, मग मी 1 नंबरला घेऊन गेलो. मग काय तुमच्याकडे बघा 1 -1 2 0, नंतर r2 मध्ये नो चेंजेस 1 2 1. आता बघा r3 r1 कशा जागी जाईल, r3 च्या जागी 5 3 40 आणि 4. ठीक. आता आपल्याला थोडं बरं वाटतं की बाबा दिसायला क्वेश्चन बरा वाटतो. बघा क्वेश्चन कसा किचकट असतो दिसायला, त्याला फर्स्ट आपण काय करणार, जो फर्स्ट रो आहे त्या फर्स्ट रोच्या फर्स्ट एलिमेंटला 1 येतो का बघायचं. हा जर क्वेश्चन मध्ये नसेल तर मग आपला जो इझी वाटतो की ज्या नंबरने आपण सगळ्या रोला 0 करू शकतो, तर आपल्याला मला हा 1 वाटला म्हणून मी त्याला 1 नंबरला घेऊन गेलो. आता बघा आपलं टार्गेट काय, तुमच्याकडे डायगोनल एलिमेंट कोण आहे, बघा हा डायगोनल एलिमेंट आहे आणि डायगोनल एलिमेंटचे खालचे कोण आहे 5 आणि 3. हा 0 तर रेडीमेड 0 केला, काही 0 करायची गरज नाही. आता मला या 5 ला 0 करायचं आहे, काय करायचं आहे या 5 ला 0. तर 5 ला 0 करण्यासाठी बघा हा तुमच्याकडे r1 आहे, हा r2 आहे आणि दुसरा कोण आहे r3 आहे, ठीक आहे. मग आता मला या 5 चा वापर करून म्हणजे या 5 ला 0 करायचं आहे या 1 चा वापर करून. मग काय 5 कोणत्या लाईनला आहे, बघा r3 लाईनला आहे, ठीक आहे. आणि तुमच्याकडे वापर कोणाचा करायचा आहे मला r3 आणि वापर कोणाचा करायचा मला r1 चा. बघा हा +5 आहे आणि हा 1 आहे, दोन्ही पण प्लस आहे. तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार आता बघा या 1 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल परत इक्वल येते. तर दोन्ही प्लस असल्यामुळे मी कशाने मल्टिप्लाय करा -5. चला आफ्टर एलिमेंट ट्रान्सफॉर्म आता याच्यावरच करूया. पहिला r1 मध्ये काही चेंज आहे का नाही 1 -1 2 0, त्याच्यानंतर 0 1 2 1, ठीक आहे. आता आपण याच्यावर वापरूया, याला कितीने मल्टिप्लाय करा -5, ठीक आहे. -5 मल्टिप्लाय -5 आणि हा +5 किती 0. परत सिमिलरली -5 ने या -1 ला मल्टिप्लाय केला किती -5 * -1 +5 आणि +5 + 3 8. दुसरा आहे परत सेम काय या -5 ने या 2 ला मल्टिप्लाय केला किती झाला -5 * 2 -10 + 14 किती 4. परत सेम -5 * 0 0 आणि 0 + 4 0 आला. आता आपला दुसरा टार्गेट काय आहे की या 8 ला 0 बनवा. बघा डायगोनल एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे, हे डायगोनल एलिमेंट आहे. डायगोनल एलिमेंट खालचा येतच राहिला फक्त. आता आपल्याला या 8 ला 0 बनवायचं, ठीक आहे.
तर 8 ला 0 कसं होणार बघा 8 कोणत्या लाईनला हा R1 हा R2 आणि हा R3 आता फक्त 8 कोणत्या लाईनला आहे R3 मग कोण चेंज होणार तुमच्याकडे R3 चेंजेस R3 बघा आपण ज्यावेळेस या इथल्या एलिमेंटला 0 करायचा असतो त्यावेळेस आपण पुन्हा जाऊ आपण त्याच्या वरच्या डायगोनलला मागच्या क्वेश्चन मध्ये काय वापरला कारण इथं पण 0 होता बघा जर मी हा वापरला -1 परत इथं काहीतरी येऊन जाईल परत आपल्याला 0 करावं लागेल म्हणजे तो 0 होणारच नाही बघा याला 0 करण्यासाठी इथल्या एलिमेंटला 0 करण्यासाठी आपण याचा वरचा वापर करतो मग तुमच्याकडे काय आहे R3 आता वापर कोणाचा करायचा आहे या वरचा म्हणजे कशामध्ये येतो तो R2 मध्ये हा चला मला इथं काय करायचं आता या 1 ला 8 करायचा आहे बघा दोन्ही पण प्लस आहे मी याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा -8 आन्सर येईल तर किती मल्टिप्लाय करा -1 ने तर किती तुमच्याकडे प्लस -8 R2 बघा याला 8 ने मल्टिप्लाय केला -8 आणि हा प्लस 8 0 चला आता लास्टला फायनल काय बघूया तुमच्याकडे हा नो चेंजेस -1 2 0 तुमच्याकडे R1 आणि R2 मध्ये नो चेंजेस 0 1 2 1 ठीक आहे आता बघूया R2 ला कशाने मल्टिप्लाय केले मी -8 ने ठीक आहे -8 0 0 0 plus 0 0 परत सेम -8 into 1 -8 -8 plus 8 0 परत सिमिलरली -8 into 2 -16 -16 plus 4 -12 परत -8 into 1 -8 plus 4 plus 4 ठीक आहे बघा आपल्याकडे 3 0 झाले का आता बघूया रँक ऑफ A equal to किती नंबर ऑफ नॉन झिरो रो आफ्टर एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन 1 2 आणि 3 मग याची जी रँक आहे ती किती आहे 3 किती आहे 3 चला आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये आता चला आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आता याच्यामध्ये काय तुमच्याकडे 4x4 आहे ठीक आहे आता 4x4 मध्ये आपलं पहिलं टार्गेट काय राहतो की डायगोनल एलिमेंट बघा डायगोनल एलिमेंट ठीक आहे पण डायगोनल एलिमेंटच्या अगोदर आपल्याकडे फर्स्ट जो एलिमेंट आहे फर्स्ट रोचा तो 0 आहे आपण जर तिथे जर 0 असेल तर आपल्याला बाकीचे जे रो आहे 0 करण्यासाठी अवघड जातो म्हणून आपण काय करतो की या ठिकाणी 0 नाही पाहिजे आपण काय करणार की असं एक्सचेंज करणार की आपल्याला इझी जाईल आता बघा मी हा 1 पण इथं आणू शकतो किंवा इथला 1 पण इथं आणू शकतो तुम्ही दोघांपैकी कोणताही आणा आन्सर मध्ये काही फरक नाही मग आपण काय करूया इथला हा जो तुमच्याकडे R2 आहे आणि हा R1 मी फक्त काय करतो एक्सचेंज करतो ठीक आहे का कारण मला या ठिकाणी काय आणायचं आहे 1 आणायचं मग तुम्ही काय करायचं R1 इंटरचेंज काय केलं मी R2 मग काय तुमच्याकडे R1 इंटरचेंज R2 केल्यानंतर 1 0 1 1 नंतर 0 1 -3 -1 3 1 0 2 नंतर 1 1 -2 0 मी एक्सचेंज का केलं जर मला इथं 0 असता तर मग 0 चा वापर करून मला बाकी 0 करता आले नसते म्हणून मी काय केलं की हा जो 1 आहे तो एक्सचेंज केला 0 चा तुम्ही हा इथला 1 पण करू शकता आन्सर मध्ये काही फरक पडत नाही आता येऊया आपल्याकडे काय तुमच्याकडे हा R1 हा R2 हा R3 आणि आपल्याकडे हा लास्टला कोण झाला R2 आपला पहिला टार्गेट काय राहतो की मॅट्रिक्स मध्ये आपण डायगोनल एलिमेंट बघू बघा डायगोनल एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे हे डायगोनल एलिमेंट ठीक आहे आता हा डायगोनल एलिमेंट आल्यानंतर आपण काय करतो की डायगोनल एलिमेंटच्या खालचे जे बिलो डायगोनल पार्ट आहे सगळ्या एलिमेंटला 0 करतो पण 0 करत असताना बघा हे जे खालचे 0 आहेत बघा या डायगोनलचा वापर करून खालचे 0 बनवायचे इथल्या या डायगोनलचा वापर करून खालचे दोन 0 बनवायचे इथल्या डायगोनलचा वापर करून इकडचा 0 बनवायचा या डायगोनलचा वापर करून काहीच नाही मग बघा आपल्याला टार्गेट काय आता की हे 3 0 बनवू ठीक आहे पहिला रेडीमेड तुमच्याकडे हा 0 आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा वापर करायचा नाही आता या 3 आणि या 1 ला 0 बनवायचं बघा आता इथे 3 म्हणजे कोण तुमच्याकडे R3 ठीक आहे मग मला कोण चेंज होईल पहिला R3 चेंजेस R3 वापर कोणाचा करायचा आहे मला R1 चा दुसऱ्या पदाला हा 1 आहे तो कशामध्ये सॉरी R4 कशामध्ये R4 मध्ये तर मग R4 जो आहे तो चेंज होईल मला मी दोन्ही एकत्र घेतोय R4 चेंजेस R4 वापर कोणाचा करायचा मला R1 चा आता फक्त मी काय करणार की कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर माझा आन्सर 0 होईल आता तुमच्याकडे हा 1 आहे बघा R1 ला काय 1 आणि R3 ला किती आहे 3 1 पण प्लस आहे आणि 3 पण काय आहे प्लस जर प्लस असेल तर आपण काय घेतो मायनस
मग या 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 3 तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला 3 ने पण दोन्ही पण प्लस आहे तर मला काय घ्यावं -3 तर मग मी r1 ला कशाने मल्टिप्लाय करू कितीने -3 ने मल्टिप्लाय ठीक आहे पहिलं 0 झालं आता दुसरा बघा हा +1 आहे आणि हा +1 दोन्ही पण प्लस आहे आपल्याला तर या 1 ला 0 बनवायचा आहे मग आपण 0 कसं बनवू शकतो जर मी याला -1 ने मल्टिप्लाय केला तर हा -1 झाला आणि हा +1 तर काय होऊन जाईल 0 तर तुमच्याकडे जो प्लस आहे कशाने मल्टिप्लाय करा r1 ला -1 चला करूया आता इथे बघा r1 मध्ये काही चेंजेस आहे का नाही बघा r1 मध्ये काही चेंज नाहीये 1 0 1 1 r2 मध्ये काही चेंजेस आहे का नाही 0 1 -3 आणि -1 आता चेंज कोण आहे r3 आणि r4 आता r3 आणि r4 मध्ये चेंज करा बघा या -3 ने r1 ला मल्टिप्लाय करा -3 to 1 किती झालं -3 आणि या r3 बरोबर ऍड करा याच्या बरोबर तर किती तुमच्याकडे -3 3 तर किती 0 परत सेम याला किती मल्टिप्लाय करा -3 ने -3 to 0 आणि 0 1 1 परत किती -3 to 1 -3 -3 0 किती -3 नंतर -3 to 1 -3 आणि -3 2 किती -1 ओके आता बघा लास्टचा आता आपल्याकडे काय आहे की r4 आणि हा -r1 म्हणजे काय r3 ला r1 ला कशाने मल्टिप्लाय करायचा होता -1 ने आणि ऍड बरोबर करायचं आपल्याला या r2 चला -1 into 1 -1 आणि +1 0 परत इथे किती -1 into 0 0 0 + 1 1 त्याच्यानंतर -1 into 1 -1 plus -2 तर किती तुमच्याकडे -3 नंतर -1 into 1 -1 plus 0 -1 ठीक आहे आता बघा आपल्याला काय आलं बघा की डायगोनल एलिमेंट होते डायगोनल एलिमेंट आता आपण हे 3 0 केलं आता आपल्याला काय करायचं या 1 ला 0 बनवायचं आहे आणि या 1 ला 0 बनवायचं आहे पण हे दोन 0 बनवताना त्याचा डायगोनल कोण आहे त्या लाईनचा 1 आहे मग या 1 चा वापर करून हे दोन डायगोनल 0 बनवायचे मला हा एक 0 बनवायचा आहे आणि हा 0 बनवायचा ठीक आहे मग तो कशामध्ये येतो r3 मध्ये आणि हा कशामध्ये येतो r4 मध्ये r3 आणि r4 या 1 चा वापर करून आपल्याला 0 बनवायचा ठीक आहे तर करूया कोण आता बघा आता या 1 ला 0 बनवायचं तर 1 कोणत्या लाईनला आहे r3 चेंजेस r3 आणि वापर कोणाचा करायचा आहे या 1 कोणत्या लाईनला आहे r2 मग इथं r2 बघा इथं हा 1 आहे प्लस आणि हा पण प्लस आहे तर आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही प्लस असेल तर आपण काय घेतो मायनस बघा हे 0 बनवण्यासाठी याला जर -1 ने मल्टिप्लाय केला तर हा -1 आणि हा +1 किती झाला 0 परत आपल्याला सेम हा पण 1 आहे ठीक आहे आता इथे कोणी r4 चेंजेस r4 आणि वापर कोणाचा करायचा आहे r2 चा परत सेम आता 1 आहे इथं पण दोन्ही पण प्लस आहे तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल -1 चला करू आता r1 r2 मध्ये काही चेंज नाही 1 0 1 1 नंतर 0 1 -1 3 आता येऊया आपण 0 बघा इथं r1 आता आपला पहिलं रूल काय की r2 याला किती मल्टिप्लाय करा -1 आणि पुन्हा बरोबर ऍड करायचं आपल्याला r3 बरोबर बघा -1 ने मल्टिप्लाय करा 0 -1 0 0 + 0 0 परत सेम याला -1 ने मल्टिप्लाय करा -1 आणि हा +1 0 परत सेम याला -1 ने मल्टिप्लाय करा किती झाला -1 × -3 आणि हा -3 किती 0 परत या -1 ने याला मल्टिप्लाय करा -1 × -1 +1 आणि हा -1 0 झालं याचं r3 चं आता लास्ट r4 मध्ये येऊया r4 मध्ये काय सेम r4 आणि r2 ला किती मल्टिप्लाय केलाय -4 ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे r2 ला तर आपण -1 ने मल्टिप्लाय केला आता पुन्हा बरोबर ऍड करायचं आहे r4 बरोबर बघा -1 × 0 0 0 + 0 0 परत सेम किती मायनस या 1 ला मल्टिप्लाय करा -1 आणि हा +1 0 -1 × -3 आणि हा -3 0 -1 या -3 ला मल्टिप्लाय करा -3 आणि हा -3 0 आणि लास्टचा जो आहे तो किती
-1 into -1 +1 +1 -1 0 आला 0. ठीक आहे. आता आपल्याकडे आफ्टर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तुमच्याकडे नंबर ऑफ नॉन झिरो रो किती आहे बघा 1 2 हे आहे का दोन्ही नाही तर दोन्ही पण किती आहे 0 इक्वल टू किती आला 2. मग या मॅट्रिक्सची जी रँक आहे ती किती आहे 2. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.